नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत एका खास पदार्थाबद्दल, मेथीचे लाडू. हिवाळा आला की आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा एक जबरदस्त घरगुती उपाय आहे. चला तर मग बघूया नक्की काय आहे ही रेसिपी. अच्छा, एक गोष्ट सांगा, हिवाळा सुरू झाला की सांधे दुखायला लागतात किंवा पोटाच्या तक्रारी वाढतात? अनेकांना हा त्रास होतो नाही का? पण यावर आपल्या स्वयंपाकघरातच एक मस्त उपाय आहे, जो आपल्या आजी-पणजीच्या काळापासून चालत आलाय. आणि तो उपाय आहे मेथीचे लाडू. आता हे फक्त गोड लाडू नाहीत हा, याच्यात अनेक पौष्टिक गोष्टी आहेत. असं समजा की हा एक पारंपरिक खजिना आहे, जो चवीला तर छान आहेच, पण आरोग्याचीही काळजी घेतो. पण हे लाडू एवढे खास का असतात? याचं सगळं सिक्रेट आहे त्याच्या साहित्यामध्ये. चला तर मग एक एक करून बघूया यात काय काय असतं. ह्या लाडवांचा खरा हिरो कोण असेल? तर तो आहे मेथीदाणा. सांधेदुखी कमी करण्यासाठी मेथी ओळखली जाते हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि हो, तिचा तो जो थोडा कडवटपणा असतो ना, तीच तर ह्या लाडवांची खरी ओळख आहे. आणि असं म्हणतात की तोच तिच्या औषधी गुणांचा पुरावा आहे. आता कडवटपणाला बॅलन्स करायला काय? तर अर्थातच गूळ, तोही नैसर्गिक. गूळ फक्त चवच नाही देत, तर सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतो. आणि साखरेपेक्षा तर तो कितीतरी चांगला पर्याय आहे, नाही का? आणि पुढचा घटक आहे डिंक. हा झाडापासून मिळणारा एक नैसर्गिक प्रकार आहे. खरं तर हा ऑप्शनल आहे, पण पारंपरिक लाडूंमध्ये तो हमखास असतोच. तुपात तळ्यावर तो मस्त फुलतो आणि लाडूंना एक कुरकुरीत, क्रंची चव देतो. भारीच लागतो. तर ही आहे साहित्याची पूर्ण लिस्ट. यात बघा, मेथीदाणे आहेत, गव्हाचे पीठ, डिंक, गूळ, सुकं खोबरं आणि हो, ड्रायफ्रूट्स तर हवेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साजूक तूप. त्याच्याशिवाय लाडूंना तो खमंगपणा कसा येणार, बरोबर ना? ओके, तर साहित्य तर आपण बघितलं. आता हे सगळं एकत्र कसं आणायचं, म्हणजे लाडू कसे बनवायचे ते बघूया. कृती तशी सोपी आहे, पण काही गोष्टींकडे खास लक्ष द्यावं लागतं. यात काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी मेथी आणि पीठ खमंग भाजून घ्यायचं. मग डिंक तुपात छान फुलवायचा. सगळं कोरडं साहित्य एकत्र झालं की मग शेवटी त्यात गूळ घालून मिश्रण तयार करायचं. आता एक खूप महत्त्वाची ट्रिप किंवा सिक्रेट म्हणा हवं तर, लाडू वळताना मिश्रण गरम म्हणजे कोमट असायला हवं, कारण ते थंड झालं की गूळ कडक होतो आणि मग लाडू वळता येत नाहीत. हीच ती ट्रिक आहे, ज्यामुळे लाडू छान गोल आणि घट्ट बनतात. चला, समजा लाडू तयार झाले, पण फक्त चवीसाठी खायचे का? नाही, याच्या मागे आरोग्याचंही मोठं कारण आहे. बघूया तर मग हे लाडू खाण्याचे फायदे काय आहेत. आता याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर रोज फक्त एक लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे अतिरेक नको, प्रमाण महत्वाचं आहे. ह्या लाडवांचे दोन मुख्य फायदे आहेत. एक म्हणजे यामुळे पचनशक्ती सुधारते आणि दुसरा, जो हिवाळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सांधेदुखी कमी व्हायला मदत होते. ओके, तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. एक शेवटची पण खूप कामाची टिप आणि या सगळ्या माहितीचा एक छोटासा सारांश बघूया. अनेकांना मेथीचा कडूपणा आवडत नाही, बरोबर? तर तो कमी करायचा एक सोपा उपाय आहे. मेथी दाणे भाजण्याआधी काय करायचं, 2-3 तास पाण्यात भिजवून ठेवायचे. मग ते पूर्ण सुकवून घ्यायचे आणि मग भाजायचे. असं केल्याने कडवटपणा खूप कमी होतो आणि लाडू अजूनच छान लागतात. तर ही होती मेथीच्या लाडवांची पारंपरिक गोष्ट. ही फक्त एक रेसिपी नाहीये, तर आपल्या पूर्वजांनी दिलेला एक आरोग्याचा खजिना आहे. यावर एक विचार मनात येतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी कोणती तरी एक खास पारंपरिक रेसिपी असते, नाही का? आपल्या घरी अशी कोणती रेसिपी जपली जाते?